Hello friends, today we are going to learn 1.3 the cop and the anthem. So before start this explanation, I would like to share a short summary of this story. एक शॉर्ट थोडक्यात तुम्हाला या स्टोरीमध्ये काय होतं ते सांगतो. एक सोफी नावाचा मुलगा असतो आणि त्याला थंडीपासून वाचवण्यासाठी एक सुरक्षित जागा हवी असते आणि त्याचं बॅकग्राऊंड पण गुन्हेगारीसारखं असतं आणि म्हणून तो काय करतो, सगळ्यात उत्तम प्लेस म्हणजे जागा हे प्रिझन असते, म्हणजे जेल असेल असं त्याला वाटतं आणि तो जेलमध्ये जाण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो. म्हणजे त्याला पोलीस जेलमध्ये घेऊन जाईल आणि तो जेलमध्ये सुरक्षित राहील थंडीपासून, म्हणून वेगवेगळे क्राईम करण्याचा तो प्रयत्न करतो. तर चला बघूया तो काय काय प्रयत्न करतो. फर्स्ट paragraph. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. सोफी काय करतो, इथे ज्या ठिकाणी तो बसलेला असतो बेंचवर तो सोडतो आणि तिथून स्ट्रॉल म्हणजे लेझरली वॉक, ओके, रिलॅक्स असं भटकत जातो. ऑफ द स्क्वेअर अँड त्या स्क्वेअर म्हणजे ज्या चौकामध्ये तो बसलेला असतो तिथून तो भटकत भटकत जातो विचार करत. आणि ज्या ठिकाणी हे आसप्लॉट म्हणजे एक रोड असतो तिथे ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू हे दोन रस्ते एकत्र मिळतात, त्या ठिकाणी तो जाऊन उभा राहतो. अप ब्रॉडवे ही रिटर्न अँड स्टॉप्ड ॲट लक्झरी स्केप आणि ब्रॉडवेच्या रस्त्याला तो थांबतो आणि तिथे एक मोठं कॅफे असतं, श्रीमंत लोक जातात अशा कॅफेमध्ये तो जाण्यासाठी विचार करतो. जर तिथे गेलं तर तो काय करेल बघा. तो विचार करतो की तो प्लॅनिंग करतो कशा पद्धतीने तो जाईल तिथे आणि काय करेल जेणेकरून त्याला पोलीस अरेस्ट करतील आणि जेलमध्ये टाकतील. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. त्याने एक कोट घातलेला असतो, त्या कोटच्या खालचं जे शर्ट असतं त्याला आपण वेस्ट म्हणू शकतो, त्याचं खालचं बटन त्याने वरती लावलेलं असतं, ओके. आणि तो शेवन ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रीम अँड ही वॉज शेवन म्हणजे तो मस्त दाढी वगैरे करून गेलेला असतो आणि हिज कोट वॉज ट्रीम आणि त्याचं कोट देखील कसं नीटनेटकं वाटतं त्याला. अँड हिज नीट ब्लॅक ग्लो had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. जे ब्लॅक बो जो असतो कॉलर आपण म्हणतो, जे कोटवर आपण घालतो, ते त्याला एका लेडीने प्रेझेंट केलेलं असतं. कोणत्या दिवशी? थँक्स गिविंग डे. आता थँक्स गिविंग डे हा त्या ठिकाणी म्हणजे नोव्हेंबर महिन्यातला 4था बुधवार हा एक धार्मिक वार सेलिब्रेट केला जातो, ज्या ठिकाणी सगळे फॅमिली एकत्र येऊन जेवण करतात आणि त्याला थँक्स गिविंग डे असं म्हटलं जातं. तर त्या दिवशी त्या लेडीने ते ब्लॅक बो नावाचा जो गळ्यात घातलेला जो बो असतो तो त्याला भेट दिलेला असतो, तो देखील त्यांनी परिधान केलेला असतो. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. जर तो विचार करतो की तो जर त्या टेबलपर्यंत अनसस्पेक्टेड म्हणजे अचानक जर तो रेस्टॉरंटमधल्या टेबलपाशी जाऊन पोहोचला, सक्सेस वुड बी हिज, म्हणजे तो आपल्या प्लॅनिंगमध्ये जिंकेल असं त्याला वाटतं. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि ज्यावेळेस तो जाईल तिथे आणि त्या ठिकाणी तो पोर्शन ऑन द टेबलवर तो काय काय मागवणार आहे जेवण्यासाठी खाण्यासाठी ते वेटरच्या मनात येईलच आणि वेटर ते घेऊन येईल असं त्याचा विचार होता. अ टोस्टेड मॅलड डक, काय काय तो मागवेल तो प्लॅनिंग करतो. टोस्टेड मॅलड डक म्हणजे जो त्या ठिकाणी डक हा भाजलेला डक तो खातात, तो भाजलेला डक मागवेल. आणि थॉट सोफी वूड बी अबाउट थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, आणि त्यासोबत तो एक वाईन देखील मागवेल. अँड देन सम चीज, आणि चीज पण मागवेल. कप ऑफ कॉफी अँड अ सिगार, ह्या गोष्टी तो मागून घेईल, ऑर्डर देईल आणि तिथे तो एन्जॉय करेल. $1 फॉर अ सिगार वूड बी इनफ, त्यासाठी $1 त्याच्याजवळ होता तो काफी असेल, भरपूर असेल असं त्याला वाटतं. द टोटल वूड नॉट बी सो हाय सो टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि सगळ्याचं जे टोटल होईल ते पैसे जास्त होतील
आणि त्याचा पैसे नाही दिल्यामुळं तो काय होईल, कॅफेचा मॅनेजमेंट जो येईल तो त्याचा बदला घेण्यासाठी येईल आणि तो पोलिसाला बोलवेल आणि तो जेलमध्ये जाईल, असं त्याची प्लॅनिंग होती. एट द मीट वूड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि हे जे जेवण त्याने मागवलेलं असतं, ओके, मीठ म्हणजे काय काय त्याने मांसाहारी जेवण मागवलं असतं, त्याचे पैसे त्याने नाही दिले तर त्याला खूप आनंद होतो की आता ही माझी प्लॅनिंग सक्सेसफुल होईल. आणि त्याचा प्रवास जो विंटर आयलँडला म्हणजे ह्या विंटर आयलँड इथे वापरलेला आहे प्रिझनसाठी म्हणजे जेलसाठी, तर त्या जेलमध्ये जाईल. ओके, असं त्याची प्लॅनिंग असते. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट, आता त्या प्लॅनिंगनुसार तो रेस्टॉरंटमध्ये जातो. त्यानं जसा रेस्टॉरंट दरवाजावर पाय ठेवतो, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर ट्रोझर. तिथला जो हेड वेटर असतो त्याचे डोळे त्याच्या ट्रॉझरवर पडतात, म्हणजे ट्रॉझरवर तो पाहतो. ते टॅटर ट्रॉझर म्हणजे एक अस्तव्यस्त झालेलं जुनं ट्रॉझर घातलेलं असतं त्याने, पॅन्ट. अँड डिसेंडंट शूज म्हणजे इथे एक जुने फाटलेले शूज त्याचे घातलेले असतात. असा हा जुना पुराणा माणूस की जो एकदम अस्तव्यस्त दिसतो, हा रिच रेस्टॉरंटमध्ये काय करेल असं त्या वेटरला वाटतो. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम आउट. आणि स्ट्रॉंग अँड रेडी हँड म्हणजे तोच वेटरने त्याच्या अंगावर ते मजबूत हात टाकलेले असते आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अँड कन्वर्ट हिम इन सायलेन्स अँड हॅस्टी टू साईड वॉक. आणि त्याला हळूवारपणे त्याला सांगतात की तू बाहेर जा. अँड अवेटेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनॅस मलाड. आणि त्याला अवेटेड म्हणजे त्याला बाहेर जाण्यासाठी सांगतात. इग्नोबल म्हणजे इथे डिसऑनरेबल ऑर लो फेट ऑफ मेनॅस्ट मलाड. ओके, ज्या ठिकाणी त्याने ही प्लॅनिंग केली होती, ओके, ती प्लॅनिंग आता त्याच्या दैवाने ही अनसक्सेसफुल झाली. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. आता हा पहिला प्लॅन त्याचा म्हणजे अनसक्सेसफुल झाला, ज्या ठिकाणी त्याला त्या रेस्टॉरंटमध्ये तो वेटर बाहेर हाकलून देतो. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. आता ब्रॉडवेच्या रोडवर परत तो निघून जातो. इट सीम दॅट हिज रूट टू द कवेटेड आयलँड. दिस कवेटेड आयलँड दुसरा शब्द आहे की ग्रेटली डिझायर्ड. त्याने जो डिझायर्ड केलं असतं म्हणजे फिक्स केलं असतं, प्लॅन केलं असते त्या आयलँडला जायचं. आयलँड म्हणजे कुठं, परत प्रिझनला किंवा जेलला. ओके, वॉज नॉट टू बी अन इझी वन. त्याला वाटतं की जेलमध्ये जाणं हे काही सहज नाही, सोपं नाही. कारण आता जेवढा प्रयत्न त्याने केला तिथून त्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबू मस्ट बी डिवाइज्ड. ओके, इथं लिंबू ह्याचा अर्थ असतो बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. ओके, तीच प्लेस. ओके, सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबू मस्ट बी डिवाइज म्हणजे परत हा शब्द त्याच प्रिझनसाठी वापरला असतो, जेलसाठी, ज्या ठिकाणी तो जाणार असतो. मस्ट बी डिवाइज म्हणजे प्लॅन केला पाहिजे, आपण दुसरा एक प्लॅनिंग केली पाहिजे त्या जेलमध्ये जाण्यासाठी. आता दुसरी प्लॅनिंग तो काय करतो. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर बिहाइंड प्लेट ग्लास मेड शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. त्या ठिकाणी एक मॉल असतो, त्या मॉलमध्ये जे वेअर्स असतं, वस्तू अरेंज केलेल्या असतात आणि त्या काचेच्या पलीकडे त्या वस्तू सुंदर दिसत असतात आणि त्या लाईटमुळं चमकत असतात. ओके, तो मोठा मॉल असतो. 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स. ओके, ते 6th Avenue ही प्लेस असते, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल लाईट्स त्या काचेवर पडलेल्या असतात आणि आतल्या ज्या वस्तू असतात त्या एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत असतात. तर सोफीला वाटतं, सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रो द ग्लास. आणि त्याने दुसरी प्लॅनिंग केली असते, एक स्टोन घेतो आणि त्या ग्लासवर जोरात फेकून मारतो. पीपल केम रनिंग अराउंड द कॉर्नर. लोकांना वाटलं काय झालं, सगळे लोक बाहेर येतात. ओके, त्या ठिकाणी कॉर्नरमध्ये जमतात. पोलिसमॅन इन द लीड. पोलिसमॅन देखील तिथे येतात. आता सोफीला वाटतं पोलीस मला पकडून घेऊन जाईल. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट. ओके, तो आपला स्टोन घेतल्यासारखा ॲक्शन करतो आणि तो हात आपल्या पॉकेटमध्ये घालतो आणि स्माईल ॲट द साईड ब्रास बटन. ओके, आता हे ब्रास बटन म्हणजे कोण, पोलीस. हो, पोलिसाकडे पाहून तो हसतो, स्माईल देतो आणि म्हणतो, वेअर द मॅन दॅट इन्क्वायर्ड ऑफिसर ॲगिटेडली. तो पोलीस ऑफिसर विचारतो, कुठे गेला तो माणूस ज्याने हे कार्य केलं, म्हणजे त्याने स्टोन किंवा दगड किंवा पत्थर मारलेला माणूस कुठे गेला, शोधा शोधा त्याला. अशी धावपळ चालू होते. ओके, ॲगिटेडली म्हणजे ट्रबल अ नर्वस मॅनर.
ॲगिटेडली मीन्स हिअर नर्वस मॅनर. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ शेड सोपी. सोपी बोल, तुम्हाला वाटत नाही का हे मीच कार्य केलं असेल, मीच टोन मारलं असेल. विथ अ फ्रेंडली व्हॉईस, तो एकदम फ्रेंडली व्हॉईसने बोलतो, हे मीच केलेलं कार्य आहे. ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. त्याला वाटतं आता आपलं चांगलं होणार आहे, कारण पोलिसाला मी सांगितल्यानंतर तो पोलीस मला अरेस्ट करेल. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोपी इवन ॲज अ क्ल्यू. सोपीने त्याला क्ल्यू दिला असतो, किंवा तुम्हाला माहीत नाही का हे कार्य कोणं केलं असेल, मीच केलं असेल. पोलिसला त्याने क्ल्यू देऊन देखील पोलिसाने त्याला रिफ्यूज केलं, टाळलं. काय म्हणून टाळलं की मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू द चॅट विथ द पोलीस. जे माणसं असे विंडोला दगडं मारतात ते माणसं इथं थांबून सांगत नाहीत पोलिसाला की हे कार्य मीच केलं आहे. ओके. आणि दे टेक टू देअर हिल्स, म्हणून तिथून ते निघून जातात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच कार. एक माणूस कार पकडण्यासाठी पळत असतो खाली, आणि त्या पोलिसाला वाटतं की ह्याने स्टोन मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून विथ डाऊन क्लब ही जॉईन इन द परसूट, आणि त्याचा पाठलाग करत तो पोलीस तिकडे जातो. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. सोपी परत नाराज होतो, आणि दुसऱ्यांदा तो अनसक्सेसफुल झाला म्हणून परत तो नाराज होतो. आता बघा तिसरा प्रयत्न तो काय करतो. ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन. आता त्याच्या विरुद्ध साईडला एक मोठं रेस्टॉरंट असतं. ओके. विथ नो ग्रेट प्रिटेन्शन म्हणजे इथे त्याची प्रिटेन्शन थोडी काय महान नसते, की आपण तो प्रयत्न करतो. इट कॅटर्ड टू अ लार्ज ॲपेटाईट्स अँड मॉडेट्स पर्सेस. त्या ठिकाणी मोठे रेस्टॉरंट असतात, आणि ते लार्ज ॲपेटाईट म्हणजे भरपूर काही जेवणाच्या वस्तू असतील तिथे, आणि त्याच्या पर्सला सुटेबल असतील का नाही ते निश्चित नाही. ओके. जे साधारण लोक असतात त्या रेस्टॉरंटमध्ये जात नसतात, श्रीमंत लोक फक्त जात असतात. इट्स कॉकरी अँड ॲटमॉस्फिअर. कॉकरी म्हणजे तिथे जे भांडे वगैरे असतात मातीचे, आणि ॲटमॉस्फिअर वेअर थिक. ॲटमॉस्फिअर काय असतं, थिक असतं. इट्स सूप अँड नॅपरी थिन. तिथले सूप देखील थिन असतात म्हणजे पिण्यासाठी. आणि नॅपरी मीन्स हिअर नॅपरी मिनिंग यू हॅव टू गेस द मिनिंग ऑफ नॅपरी. सो हिअर गिवन टेबल लायनन. ओके. ज्या ठिकाणी नॅपरी म्हणजे टेबल. ओके. ते टेबल देखील थिन असतात, छोटे असतात. इन टू धिस प्लेस सोपी बीटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. ह्या ठिकाणी देखील तो घुसतो. बीटूक म्हणजे जातो विदाउट चॅलेंज. ओके. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्यूम बीफ स्टिक. त्याने तिथे टेबलला जातो, बसतो, आणि बीफ स्टिक म्हणजे एक गायच्या मांसाचा तुकडा घेतो. फ्लॅप जॅकेट म्हणजे एक केक असतं, आणि डोनट्स आणि डोनट्स आणि तुकडे काय जेवणाचे. ओके. तो डिमांड करतो. आणि बीफ स्टिक मीन्स हिअर मीट ऑफ काऊ, गायचं मांस, किंवा ब्लॅक जॅकेट म्हणजे केक, आणि डोनट. ओके. तो गोल आकाराचे तुकडे जेवणासाठी. त्यानं तिथं जेवण करतो. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायनस कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. आणि तो बोलतो की माझ्याकडं मायनस कॉईन म्हणजे खूप कमी पैसे आहेत, आणि मी इथे स्ट्रेंजर आहे, आणि तुम्ही बोलू शकता, काय करायचं ॲक्शन करू शकता, मी पैसे देऊ शकत नाही. नाव गेट बिझी अँड कॉल पोलीस सेड सोपी. तो स्वतः बोलतो की माझ्याकडे आता काय पैसे नाही, तुम्हाला काय ॲक्शन घ्यायचे ते घेऊ शकता, तुम्ही पोलिसाला बोलू शकता, आणि ओके कॉल अ कॉप अँड डोंट कीप जेंटलमॅन वेटिंग. आता काय वाट बघू नको, डायरेक्ट यू कॉल टू द पोलीस. नो कॉप फॉर यू. तो वेटर काय म्हणतो, तुझ्यासाठी पोलिसाची काय गरज नाही. विथ अ व्हॉइस लाईक अ बटर केक्स अँड अँड आय लाईक अ चेरी इन मॅनहॅटन कॉकटेल. आता हे मॅनहॅटन कॉकटेल नावाचं एक वाईनचा प्रकार आहे, त्याच्याकडे पाहून तो वेटर बोलतो. ओके. मॅनहॅटन कॉकटेल. आणि हे कॉन म्हणजे काय, हे एक एक्सक्लेमेशन उद्गारवाचक वाक्य आहे, की कोणाला भेटायचं असेल किंवा कोणाला बोलायचं असेल तर हे कॉन. ओके. सो नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कलॉस पेमेंट टू वेटर पीस सोपी. आणि तिथेच त्याच्या कानाच्या जवळ लेफ्ट इयरसाठी ओके डाव्या साईडला 2 कॉप म्हणजे 2 वेटर्स येतात. ओके. कॉलर्स म्हणजे व्हेरी हार्ड असे टफ असणारे वेटर. पीस म्हणजे त्याला थ्रो. ते 2 लोक त्या सोपीला बाहेर फेकतात. पीस म्हणजे थ्रो. ही अराउज जॉईंट आणि तो बाहेर फेकल्यानंतर तो पडतो, आणि तो स्वतःला
उठतो स्वतः आणि ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोदेस. आता तो खाली पडल्यानंतर काय त्याचे कपडे वगैरे थोडे डस्ट होतात. अरेस्ट सिम नाऊ बट ॲन इल्युजिव्ह ड्रीम. आता त्याला वाटतं की आपण अरेस्ट होऊ शकतात का नाही. अरेस्ट होणं हे एक इल्युजिव्ह म्हणजे डिफिकल्ट ड्रीम आहे. आता तो तिसरा प्रयत्न देखील त्याचा फेल होतो. द आयलँड सीम व्हेरी फार अवे. दॅट आयलँड म्हणजे कोण, तेच प्रिझन किंवा जेल आपल्यासाठी खूप दूर आहे, आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही असं त्याला वाटतं. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. एक पोलिसमॅन तिथं पाहतो, दुसरा तो ड्रग स्टोअरपाशी दरवाजापाशी उभा असतो आणि हसतो आणि जात असतो हसत हसत. तर प्लॅनिंग अजून एक त्याच्या मनामध्ये येते सोफीच्या. सोफी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रीडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. आता त्याला अजून एक प्लॅन त्याच्यामध्ये येतो, त्याच्या डोक्यामध्ये. आता भीतीने तो अजून एक प्लॅन करतो. रेंडर म्हणजे मेड वन अनदर प्लॅन. ओके, टू बी अरेस्ट. ओके, स्वतःला अरेस्ट करण्यासाठी, करून घेण्यासाठी काय करतो बघा. ही वॉज इन स्टेट ऑफ पॅनिक अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. दुसरा एक पोलिसमॅन तिथं त्या थिएटरच्या जवळ, एक थिएटर असतं त्या ठिकाणी चमकणार लाईटमध्ये, त्या ठिकाणी तो येतो आणि ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिझॉर्डली कंडक्ट. आणि ते डिझॉर्डली म्हणजे एक व्यवस्थित म्हणजे उद्धट असं व्यवहार करतो की जेणेकरून त्या पोलिसाचं त्याच्याकडे लक्ष जाईल आणि तो पोलीस त्याला काहीतरी ॲक्शन घेईल आणि अरेस्ट करेल. असं काय करतो तो पहा. डिझॉर्डली कंडक्ट म्हणजे गैरवर्तन काय करतो ते पहा. ऑन द साईडवॉक सोफी बिगॅन टू येल ड्रंकन गिब्रिस ॲट द टॉप ऑफ हिज हार्स व्हॉइस. तो काय करतो, ड्रंकन म्हणजे दारू पिल्यासारख्या माणसासारखं ढोंग करतो आणि मोठ्या मोठ्यानं ओरडत राहतो. ओके, आता ह्या सायलेंट ठिकाणी एखादा दारुडा माणूस जर आला तर पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेईलच, म्हणून त्याला वाटतं. गिब्रिस म्हणजे मिनिंगलेस स्पीच. ओके, ह्या ठिकाणी काय जसे दारुडे लोक ओरडत असतात मिनिंगलेस. ओके, जे की काय अर्थ नसतो त्या बोलण्याचा, असं ओरडतो, शिव्या घालतो. ओके, असं मोठमोठ्याने आवाज दारू पिल्या माणसासारखा तो करतो इथे. ही डान्स हॉल्ड रेवड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. डान्स करतो, ओरडतो, इकडं तिकडं धावतो, मग दारुड्यासारखं झुकतो इकडं तिकडं आणि पूर्ण तिथलं आसमान गुंजून टाकतो, म्हणजे पूर्ण गोंधळ तयार करतो. द पोलिसमॅन मेअरली ट्विर्ल हिज क्लब. आणि पोलिसमॅन फक्त काय करतात, टर्न सम ऑब्जेक्ट क्विकली अराउंड अँड राउंड. ट्विल म्हणजे टर्न ऑब्जेक्ट. टर्न हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क टू अ सिटीजन. त्या सोफीकडे तो पोलिसमॅन जातात आणि काय बोलतात, टाईज डिस वन ऑफ देम एल लेट सेलिब्रेशन द गुज एग दे गेव टू द हार्टफोर्ड कॉलेज. त्याला वाटतं पोलिसाला की आता इथं हार्टफोर्ड कॉलेज आहे, तिथले विद्यार्थी काहीतरी एन्जॉय करत असतील आणि नॉयझी बट नो हार्म वी हॅव इन्स्ट्रक्शन टू लेट देम बी. त्यांना काय त्रास देऊ नका, जाऊ द्या, त्यांचं ते एन्जॉयमेंट असेल आणि त्याला सोडून द्या, असं तो पोलीस म्हणतो. त्याने एवढं दारू पिऊन गोंधळ घेतला तरी पण पोलिसांनी त्याच्याकडे काही ॲक्शन घेत नाहीत. डिस्कन्सलेट. अगेन डिस्कन्सलेट म्हणजे व्हेरी अनहॅपी. सोफी परत दुःखी होतो. सोफी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. ओके, अँड वूड नेवर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. असं केलं तरी पोलिसमॅन मला पकडत नाहीत असा त्याच्या मनात विचार होतो. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम अनअटेनेबल. परत आयलँड हा शब्द वापरला आहे त्याच प्रिझनसाठी ज्या ठिकाणी त्याला जायचं असतं ते आता अटेनेबल आहे किंवा आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत असं त्याला वाटतं. आर्काडिया. नाव दिस वर्ड आर्काडिया इट मीन्स अ माउंटेनस डिस्ट्रिक्ट इन पेलोपोनेस ऑफ सदर्न ग्रीस. ओके, ह्या ठिकाणी एक माउंटेनस डिस्ट्रिक्ट आहे तो जिल्हा. या ठिकाणी हिली एरिया आहे. ओके, ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. आता थंडी असते, वारा असतो थंड, आणि म्हणून आपण तो कोट जो असतो तो परत तो बटन टाईट लावतो म्हणजे थंडी वाजणार नाही, असं तो तयार होतो. आता इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस मॅन लायटिंग अ सिगार. एक सिगार स्टोअर असतो, आपण पानटपरी वगैरे जसं म्हणतो, तिथे एक माणूस काय करतो, एक सिगार पेटवत असतो ॲट द स्विंगिंग लाईट. ही हॅड सेट ही सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. आणि तो काय करतो, त्या सिगारच्या शॉपच्या बाहेर दरवाजापाशी त्याचा अम्ब्रेला ठेवतो आणि तो एका हाताने सिगार पेटवत असतो.
सोपी स्टेप इनसाइड, सोपी तिथे जातो. ग्रॅब द अम्ब्रेला अँड साउंटर्ड ऑफ विथ इट स्लोली, तो अम्ब्रेला घेतो, पकडतो आणि साउंटर्ड म्हणजे स्ट्रोल्ड, वॉक रिलॅक्स मॅनर, तो अम्ब्रेला घेऊन निघतो. ओके. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हॅस्टिली, आणि त्याने त्याचा अम्ब्रेला घेऊन तो जो माणूस असतो, ज्याचा अम्ब्रेला असतो, त्याच्या पाठीमागं जातो आणि बोलतो की बा माय अम्ब्रेला ही सेड स्टनली, तो म्हणतो हा माझा अम्ब्रेला आहे, माझी छत्री आहे. ओ इज इट स्नीड सोपी, स्नीड मीन्स ही ते स्माईल, स्पोक इन मॉकिंग मॅनर. ओके ठीक आहे, हा तुमचा अम्ब्रेला आहे असं स्माईल करून तो बोलतो. ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लर्केन्सी, हेअर लर्केन्सी मीन लेफ्ट ऑफ पर्सनल प्रॉपर्टी. ओके ठीक आहे, ही तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहे. ओके, ती घेऊन तो बोलतो वेल वाय डोंट यू कॉल पोलिसमॅन, ठीक आहे मी तुमची प्रॉपर्टी घेतली. ओके, म्हणजे तुमचा छत्री घेतली, ठीक आहे मी तुम्हाला देणार नाही, तुम्ही पोलिसाला बोलवा. ओके, आय टूक इट युअर अम्ब्रेला, मी तुमची छत्री घेतली, काय करायचं ते करा, पोलिसाला बोलवा. वाय डोंट यू कॉल अ पोलीस, कॉल पोलीस. ओके, कॉल अ कॉप, देर स्टँड वन अनदर वन कॉर्नर, तिथे एक पोलीस उभा असतो, पहा तिथे एक पोलीस उभा आहे, त्याला बोलून घे आणि सांग तुझा अम्ब्रेला घेतला आहे ते. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप, तो हळूनच जातो. सोपी डिड लाईकवाईज विथ अ प्रेमोनिशियन, प्रेमोनिशियन म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट टू हॅपन, आता काहीतरी घडणार आहे, आता तो पोलिसाला बोलवेल आणि पोलीस मला अरेस्ट करेल असं त्याच्या मनात निर्माण होतं. दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम, परंतु ही लक परत त्याच्यापासून जाणार असती, त्याला माहीत नसतं. द पोलिसमॅन आयड ॲट द टू कुरियसली, ह्या दोघाकडे तो पोलिसमॅन पाहत असतो, त्या छत्रीवाल्याकडे आणि सोपीकडे पण. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, ठीक आहे. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर इफ इट इज युअर अम्ब्रेला, जर हा तुझा अम्ब्रेला असेल तर किती मोठी मिस्टेक होईल तुला माहिती आहे का. आय होप यू विल एक्सक्यूज मी, हां तो बोलतो की ठीक आहे तुम्ही मला माफ करशील. आय पिक इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट इफ यू रिकग्नाइज इट इज ॲज युअर्स, वाय आय होप यू विल. आणि तो म्हणतो आय पिक इट अप इन दिस मॉर्निंग, मी ह्याच सकाळी ह्या रेस्टॉरंटमधून हा अम्ब्रेला आणलेला आहे. ओके, जर तुला वाटतं असेल हा तुझा आहे तर घे, ठीक आहे. तो त्याला देऊन टाकतो, म्हणजे सांगतो की मी देखील हा चोरूनच आणलेला अम्ब्रेला आहे. ऑफकोर्स इट्स माइंड सेड सोपी सेवेजली, हो ठीक आहे हा माझाच अम्ब्रेला आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड, तो परत माघार घेतो आणि द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लोंडे, म्हणजे पर्सन विथ अ पेल येलो हेअर, तो जो माणूस असतो अम्ब्रेलावाला त्याचे केस येलो असतात. आणि द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लोंडे इन अ ओपेरा क्लोक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे, त्या ठिकाणी कार असते, त्या रस्त्यावर त्या कारच्या समोर तो त्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. सोपी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट. ओके, त्या ठिकाणी जो स्ट्रीट असतं त्या ईस्टवर्डकडे म्हणजे पूर्वेकडे सोपी जात असतो हळूहळू. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू अन एक्सेवेशन. ओके, तो काय करतो अम्ब्रेला त्याच्याकडं, एक्सेवेशन म्हणजे कॅव्हिटी फॉर्म डिगिंग लाईक दिस, तो त्याच्याकडे अम्ब्रेला फेकतो. and he muttered against the man who wear helmets and carry clubs because he wanted to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. आणि त्याला वाटतं की मी राजासारखा आहे, मला कोणीच काय करू शकत नाही, आणि म्हणून तो तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. ॲट लेंथ सोपी रीच वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. आणि ज्या ठिकाणी सोपी पोहोचतो, रीच वन ऑफ द ॲव्हेन्यूज, ओके त्या ठिकाणी टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल, टर्मॉईल मीन्स हिअर अ स्टेट ऑफ अ ग्रेट डिस्टर्बन्स वॉज बट अ फेंट. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड द मेडिसन स्क्वेअर, त्या ठिकाणी येतो. फॉर होमिंग इन्स्टिंग सर्वाइव्स इवन वेन द होम इज पार्क बेंच. ओके, ज्या ठिकाणी तो जाणार असतो पार्क बेंच, त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो. बट अन अनयुज्युअल क्वाईट कॉर्नर सोपी केम टू स्टँड स्टील. आता ह्या ठिकाणी तो अम्ब्रेलाचा प्रयत्न पण केलेला असतो, कारण तो अम्ब्रेला मॅन तर पोलिसाला घाबरून पळून जातो. ओके, आणि तो एक गुन्हेगारच असतो, कारण पोलीस त्याला पकडणारे असतात. आता हा प्लॅन देखील त्याचा अनसक्सेसफुल झालेला असतो, परंतु आता परत तो काय करतो, दुसरीकडं हळू क्वाईट कॉर्नरमध्ये अनयुज्युअली जातो. सोपी केम टू स्टँड स्टील. हेअर वॉज अन ओल्ड चर्च, त्या ठिकाणी एक जुनी चर्च असते. क्वेंट अँड रॅमलिंग अँड गॅब्ड. आता बघा अर्थ, क्वेंट म्हणजे अट्रॅक्टिव्ह, ओके,
एक जुनी ओल्ड फॅशन असते, जुनी अट्रॅक्टिव्ह चर्च. आणि रॅम्बलिंग मीन्स हिअर स्प्रिंग ऑर वाइंडिंग रेग्युलरली व्हेरियस डायरेक्शन. ओके. आणि गॅबल्ड मीन्स हिअर कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्स म्हणजे ट्रँग्युलर अपर पार्ट ऑफ वॉल ॲट द एंड रिग्ड रूफ. म्हणजे ट्रँग्युलर शेपचा अपर पार्ट ऑफ द चर्च. एक डिझाईन आहे चर्चचं वर्णन केलं आहे. हाऊ वॉज द चर्च वॉज ओल्ड चर्च, क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल. थ्रू वन violet stained window a soft lighted glowed, where no doubt the against fluttered over the keys, making sure of his mastery of coming Sabbath anthem. आणि त्या ठिकाणी एक सॅबॅथ म्हणजे लॉटर्ड हिअर मीन्स लिंगर्ड वाईल्ड अवे द टाईम ॲडली. सॅबॅथ अँथम हे सॅबॅथ मीन्स अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स. त्या ठिकाणी एक धार्मिक दिवस असतो. ओके. आणि त्या ठिकाणी ज्यूस लोक तिथे ख्रिश्चनमध्ये चर्चमध्ये येत असतात. आणि फॉर देअर ड्रिफ्टेड आउट सोफीस इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन ऑफ आयर्न फेस. आणि तिथून एक स्वतः असं एक म्युझिकचा आवाज येतो गाण्याचा आणि तिथे अट्रॅक्ट होतो. हिअर कॉन्व्होल्युशन्स मीन्स कॉइल्स अँड ट्विस्ट. ओके. कॉइल्स अँड ट्विस्ट त्याचा आवाज येतो आणि तो अट्रॅक्ट होतो त्या आवाजाला. द मून वॉज अबोव म्हणजे संध्याकाळ झाली असती, चंद्र उघडला असतो. फुल अँड रेडियंट. ओके. पूर्ण गोल चंद्र असतो. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. तिथे रस्ता एकदम शांत असतो, म्हणजे दरवळ नसते लोकांची किंवा व्हेकलची. स्पॅरो ट्विटर स्लिपिंगली इन द यूज ऑर लिटल वाईल्ड सीन्स मायट हॅव बीन कंट्री चर्चर. तर चिमण्याचा आवाज येतो परत जाताना. आणि ती एक संध्याकाळ खेडूत वातावरण असतं कंट्री यार्ड. ओके. कंट्री चर्च यार्ड. अँड अँथम दॅट ऑर्गनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी. आणि जे अँथम म्हणजे जी प्रेयर जे असते त्या ठिकाणी तो चर्चमधून रोज अपलिफ्टिंग सॉन्ग. ओके. गाणं असतं चर्चमधलं, तो गाणं सोपीला अट्रॅक्ट करतो. ओके. सोपी त्या गाण्याचा आवाज ऐकतो. फॉर द हेड he had known it well in the days when his life contained such a things as mothers and roses, ambitions and friends and immaculate thoughts and colors. Immaculate thoughts means here perfectly clean and tidy. ज्यावेळेस तो त्याला दिवसाची आठवण येते, तो ज्यावेळेस तो आईसोबत असतो. ओके. प्रेमित्रासोबत असतो, तो ह्या ठिकाणी विजिट केलेला असतो. ती जागा त्याला खूप आवडते आणि तो परत आपल्या पुराण्या दिवसाची आठवण करत असतो. द कंजक्शन ऑफ सोपी रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. आणि हे जे चर्च आणि जे त्याचं मनस्थिती असते रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड त्याच्यावर परिणाम होतो आणि त्या जुन्या चर्चमुळं त्याच्या अचानक मनामध्ये बदल होतो. त्याचं मन बदलतं. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड टम्बल्ड. ही डिग्रेडेड डेज, अनवर्थली डिझायर्ड, डेड होप्स, रेप्ड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. आजपर्यंत त्याने सगळे कामं अनवर्थली केलेले असतात, चुकीचे केले असतात, चुकीच्या अपेक्षा ठेवल्या असतात. डेड होप म्हणजे काय, त्याच्या होप वगैरे अपेक्षा सगळ्या डेड झालेल्या असतात. आणि ह्या चुकीच्या वागण्याचं त्याला आता महत्त्व म्हणजे कळतं की आपण जे वागलो, बेस मोटिव्ह दॅट मेड हिम हिज एक्झिस्टन्स. आता हे सगळं आपण सोडलं पाहिजे, आपण नवीन अस्तित्व तयार केलं पाहिजे असं त्याला वाटतं. ओके. आता अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू हिज स्ट्रेंज मूड. आणि त्याचं मन कसं थ्रिलिंग होतं, थरारक होतं ह्या वेगळ्या मूडमुळे. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम इन टू अ बॅटल विथ हिज डिस्परेट फॅक्ट. आता ही जी फॅक्ट होती विचित्र, की ज्या ठिकाणी तो आकर्षित झालेला असतो. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ मायर. हिअर मायर मीन्स कॉम्प्लिकेटेड ऑर अनप्लिजंट सिच्युएशन फ्रॉम विच इट इज डिफिकल्ट टू फ्री वन सेल्फ. ओके. आता ही जी सिच्युएशन आहे त्या ठिकाणी तो फ्री होऊ शकत नाही. अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. तो स्वतःला परत एक माणूस बनण्याचा प्रयत्न करत असतो. ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. ओके. हे जे इव्हिल म्हणजे वाईट काम, त्या वाईट कामावर किंवा वाईट व्यक्तीजवळ तो जिंकू शकतो. देर वॉज टाईम ही वॉज यंग एट. तो काय सुरुवातीपासूनच तसा वाईट नसतो.
ते एक वेळ असतो त्या ठिकाणी तो लहान असतो. ही वूड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स. ओके, हिअर रिसरेक्ट मीन्स रिस्टोर टू लाईफ. ओके, रिस्टोर टू लाईफ हिज ओल्ड इगर ॲम्बिशन अँड परस्यू देम विदाउट फ्लॅटरिंग म्हणजे लुझिंग स्ट्रेंथ ऑर हेजिटेटिंग. आणि दोज सोलेम बट स्वीट अगेन नोट्स हॅड सेटअप अ रिव्होल्युशन इन हिम. आणि तेच पहिले दिवस त्याच्या मदत परत येतात आणि तो चांगला बनण्याचा प्रयत्न करतो. टुमॉरो ही वूड गो इन टू द रोरिंग डाऊन टाउन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड अ वर्क. आणि हे गाणं ऐकून, ते प्रेयर ऐकून त्याच्या मनात खूप असं परिवर्तन होतं आणि तो डिसाईड करतो की उद्यापासून आपण असं चोरी वगैरे करणं बंद करू आणि एक चांगलं काम शोधू. ओके, फाइंड वर्क. अ फर इम्पोर्टेड हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. ही वूड बी समबडी इन वर्ल्ड. आणि त्याला वाटतं की आपण काहीतरी जगामध्ये बनवून दाखवावं, एक चांगला व्यक्ती बनवून दाखवावं. सो आता हे सगळे कामं सोडण्याचा तो निर्णय करतो आणि एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो आणि डिसाईड करतो. सोफी फेल्ट हँड लेड. त्याच वेळेस एक हात त्याच्या आर्मवर, त्याच्या खांद्यावर बसतो. ओके, कोणतरी येतं आणि त्याच्या खांद्यावर तो हात ठेवतो. ही लुक क्विकली अराउंड इन टू इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. ज्यावेळेस तो पाहतो पाठीमागं, त्याला एक पोलीस दिसतो. आणि वेअर आर यू डोंट हिअर, व्हॉट आर यू डुईंग हिअर आज द ऑफिस. तू इथे काय करतो आहेस? नथिंग सेड सोफी. मी इथे काय नाही करत. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. चल मग माझ्यासोबत. 3 months ऑन आयलँड. तुला आता 3 महिने सजा भेटेल. कुठे? जेलमध्ये. सेड मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. ओके, अशा पद्धतीने त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेलं असतं. शेवटी एवढ्या प्रयत्नानंतर सोफी ज्यावेळेस डिसाईड करतो की आता मी काही करणार नाही, एक चांगला व्यक्ती बनेल, असं त्यावेळेस तो निर्णय करतो. त्याच वेळेस पोलीस त्याला अरेस्ट करतात. आता ही एक आयरनी आहे, आयरनी ऑफ फेट म्हणतो, म्हणजे आपण दैव जे म्हणतो. ज्या ज्या ठिकाणी पोलीस सोफीने प्रयत्न केलेला असतो की त्याला पोलिसांनी पकडावं आणि जेलमध्ये टाकावं, त्यावेळेस पोलिसांनी त्याला पकडलेलं नसतं. परंतु ज्यावेळेस त्यानं काहीच केलेलं नसतं, एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ओके, त्या मनामध्ये त्याच्या परिवर्तन झालेलं असतं त्या अँथम ऐकून आणि त्याने डिसाईड केलेलं असतं की आता उद्यापासून मी एक चांगला व्यक्ती बनेल. त्याच वेळेस पोलिसांनी त्याला पकडलेलं असतं. ही एक आयर्नी ऑफ फेट आहे. ओके, असा ह्या लेसनचा एंड आहे. सो दॅट्स ऑल. थँक्यू.